प्रभाकर बाबुराव घाणेकर. काय झालं की कोकणात खऱ्या अर्थानं म्हणजे बऱ्यापैकी भागांमध्ये उद्यापासून होळी चालू होते किंवा काही ठिकाणी आजपासून प्रथा परंपरा दिसतात, पण हा शिमगा वेगळा आहे जो अगोदरच संपतोय. शिमग्याचे प्रकार त्याचे शिमगा जो म्हणतात तो नेमकं काय? शिमग्याचे प्रकार वेगवेगळे असतात. हा तेरसा शिमगा, याला तेरस म्हणतात. मग तो तृतीयेला होतो, त्यामुळे हा तेरसा शिमगा अगोदर होतो. आणि नंतर मग होळी म्हणजे पौर्णिमेचे शिमगे होतात, त्यानंतर भद्रेचे शिमगे होतात. म्हणजे हा तेरसा शिमगा म्हणून पहिला होतो, तेरस म्हणतात त्याला. गावातल्या प्रथा परंपरा कशात नेमक्या? प्रथा परंपरा कशात गावामध्ये पहिल्या दिवशी शिमग्याच्या आदल्या दिवशी माड तोडला जातो. तो माड वाजत गाजत ह्या सानेवरती आपला हा सूरमाड म्हणतात त्याला. ह्या सूरमाड हा इथे आणला जातो वाजत गाजत, आणि त्यानंतर त्याची तो उभा केला जातो. आणि दुसऱ्या दिवशी हा होम म्हणतात त्याला, मोठी होळी. तो होम हा पेटवला जातो पहिला प्रथम, आणि नंतर देवळात जाऊन पालखी बाहेर काढली जाते. आणि ही पालखी होमाच्या 5 प्रदक्षिणा घालते, आणि 5 प्रदक्षिणा घातल्यानंतर ही पालखी नाचवली जाते. याला शिमगा म्हटला जातो. चाकरमान्यांसाठी शिमगा म्हणजे एकदम आनंदाची वार्ता असते. होळी शिमगा आणि गणपती हे चाकरमान्यांसाठी खास वैशिष्ट्य असतं. सध्याच्या मोसममध्ये कोकणात शिकलेल्या सुशिक्षित मुलांना रोजगार नसल्यामुळे मुंबईला जावं लागतं, आणि या शिमगा सणाला सर्वांना आवर्जून यावं लागतं. आणि हा क्षेत्रपाळ धामणी हा शिमग्याचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे हा आमचा शिमगा सुरू झाला की पालखी भवनीला लागून देवळात जाईपर्यंत आमच्या ह्या श्री स्वयंभू बाजी देवस्थान शिमग्यामध्ये नशा करून म्हणजे दारूचं व्यसन करणारा एकही मुंबईकर किंवा कुठला बाहेरील पाहुणा आमच्या गावात चालत नाही. आणि आमचं देवस्थान असं आहे की सोहळा नशा केलेला कुठलाही गैरप्रकार गैरवर्तणूक करणारा असे व्यक्ती आमच्या कार्यक्रमामध्ये येत नाही. आणि आमचा कार्यक्रम एकंदरीत आनंदात उत्साहात होतो. पाहुणे मंडळी, अजून आमचा एक भद्रेचा शिमगा आहे गावातला, राहिलेली सर्व सहकुटुंब सहपरिवार सर्व या गावदेवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आवर्जून आनंदाने या ठिकाणी येतात आणि आनंदाने सोहळा पार पडतो. पण वैशिष्ट्य एवढंच आहे की शिमगा म्हटलं की आनंद उत्सव साजरा करायचा, पण आमच्या देवस्थानमध्ये न नशा करता आमचा सण उत्साहाने साजरा होतो, याचा आम्हाला अभिमान आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.